हा आहे विसापूर किल्ला. विसापूर किल्ल्याचा इतिहास शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होत आहे. पुरंदरच्या तहात हा किल्ला नंतर मेघालयांना दिला गेला, पण शिवाजी महाराजांनी तो परत जिंकला. पुढे पेशवे काळात नाना फडणवीसांनी तटबंदी मजबूत केली आणि 1818 मध्ये ब्रिटिशांनी लोहागड सोबतच हा किल्ला जिंकून घेतला, जो मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहेत तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व स्वस्त मस्त आणि मजेत असतील. मी आता आलो आहे लोणावळ्याच्या विसापूरला आणि हे बघू शकता तुम्ही, हा जो रस्ता आहे आता थेट घेऊन जाणार आहे आपल्याला विसापूरच्या फोर्टला. कारण की लोहागड बंद असल्यामुळे आपण विचार केला की विसापूर फोर्ट एक्सप्लोर करूया. कारण की आलो होतो तर लोहागडला, आणि लोहागड 2 दिवसासाठी बंद आहे. कोणता तरी प्रशासनिक अधिकारी येणार आहे तिकडे, त्याच्यामुळे तो बंद ठेवण्यात आलेला आहे 2 दिवसासाठी. तर आपण मग विचार केला की आपण विसापूर फोर्टला एक्सप्लोर करूया. तर चला मग भेटूया, टाईम न घालता आपण करूया विसापूर फोर्टला पूर्णपणे एक्सप्लोर. आणि आतमध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला भेटतं इंटरेस्टिंग, सर्व काही गोष्टी आपण करूया एक्सप्लोर. किल्ल्याच्या आधी तुम्हाला हे हॉटेल दिसेल. या हॉटेलात तुम्हाला वडापावपासून ते मॅगी सर्व काही मिळेल. आणि या हॉटेलाचं मुख्य डिश जर तुम्ही बघितलं तर इथे पिठलं भाकर खूप फेमस आहे. गडाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. आणि पुढची माहिती तुम्ही बघू शकता. किल्ले विसापूर. तर ट्रॅक केला आहे आता आपण स्टार्ट. तर बघू आता आतमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग काय आहे, काय मिळेल बघायला. आणि स्टार्टिंग पॉईंटच आपल्याला असा काहीतरी बघायला भेटतो आहे. हे बघा, हे अशी दगडी आणि हा रस्ता, आणि हा रस्ता बंद आहे वाटते. आणि इकडनं हा रस्ता गेलेला आहे आणि असे मोठे मोठे दगडे आहेत. हे बघा, तर ह्या ठिकाणी आपल्याला ना असे काय पायवाट बघायला भेटतात जे दगडांनी बसलेले आहेत. पण एक आहे की थोडासा सिम्पल ट्रेक आहे म्हणजे विसावाचा. बाकी ट्रेक जर तुम्ही बघितला ना तर भरपूर हार्ड आहे. पण हा ट्रॅक थोडेसे दगडी आहेत पण थोडा सोपा जातो. म्हणजे हा व्ह्यू बघा, किती छान आणि किती सुंदर व्ह्यू आहे. समोर आहे ना आपल्याला काही धुके बघायला भेटतील आणि एक नंबर असा छान व्ह्यू आहे. हे बघा, तर फायनली आत्ता आपण आहे ना पोचलेलो आहेत फोर्टवरती. हे बघा, आणि हा समोरचा व्ह्यू बघा काय छान येतो आहे. त्या साईडला पण आपल्याला जायचं आहे, पण आधी आपण हे एक्सप्लोर करूया. 1657 मध्ये विसापूर त्यावेळचे ईशागड स्वराज्यात आले.
1670 मध्ये मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला. हे बघा या ठिकाणी आहे ना, हे पण इथे पण दगडी होती. असे ह्या हे बघा, ह्या उंचावरती आहे ना, ह्या उंचावरती इथे दगडी होती. पण बहुतेक ही दगडी आहे ना त्या साईडला पडली गेलेली आहेत. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी अशा उंचीवरती अशा या दगडी होती. हे बघा, आणि हे पूर्णपणे तुम्ही बघू शकता. हे बघा, हा जो गेलेला आहे तो किल्ला तिथपर्यंत आहे ते बघा. आणि ह्या ठिकाणी समोर जर तुम्हाला दिसतंय तर त्या ठिकाणी पण तिथपर्यंत तो गेलेला आहे. आणि हे बघा, हे पूर्ण असं व्ह्यू बघा. आणि खरंच हा व्ह्यू एवढा छान आहे ना, खरंच एवढा छान व्ह्यू आहे ना. हे बघा माझ्या मागे बघा तुम्ही, छान व्ह्यू आहे. हे बघा, धुके किती वाजलेत अनमोल? 9:30 वाजलेत, पण धुके अजून आपल्याला बघायला भेटत आहेत. हे बघा, आणि समोर तुम्हाला आहे ना आता धुके दिसत आहेत. पण माझ्या समोर जर असं बघायला गेलं ना तर त्या साईडला आहे ना लोहगड आहे आपल्याला बघायला भेटतोय. पण या साईडला भरपूर धुके आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही बघता येत नाही. हे बघा, आणि हे वरती आपले सूर्यदेवता. बघू पुढे जाऊ आपण. आता जी ठिकाणी मी तुम्हाला दाखवली तटबंदीची, आता त्याच्यात पुढे आपण चाललो आहेत. आणि ही जागा बघा, पूर्ण उन्हाट जागा एकदम. आणि वातावरण पण छान आहे, म्हणजे जास्त ऊन नाही. कारण की मॉर्निंगला ट्रॅक घेतला होता स्टार्ट करायला 7:30 वाजता म्हणून. आणि एकदम छोटा ट्रॅक होता, काही असा मोठा नव्हता. अर्ध्या तासामध्ये कंप्लीट केला ना आपण. अर्ध्या तासाचा ट्रॅक कंप्लीट झालेला आमचा. आणि वरती आल्यावरती जरा बरं वाटलं. आणि त्या साईडला बघू आपण. हे बघा, 1612 मध्ये मराठ्यांनी विसापूर ताब्यात घेतल्यावर मेघालांशी संघर्ष झाला. मग मराठ्यांनी सुरतच्या लुटीतील खजिना ठेवण्यासाठी विसापूरचा वापर केला होता. वरती आल्यावरती आहे ना आपल्याला पाण्याची टाकी भेटलेली आहे. हे बघा बघायला. आणि पाणी जर तुम्ही बघितलं ना किती स्वच्छ आणि निर्मल पाणी आहे. हे बघा, मी तुम्हाला ना झूम करून दाखवतो. किती स्वच्छ पाणी आहे बघा, एकदम पिण्यासारखं पाणी आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की एवढ्या वरती म्हणजे पाणी येणं हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हे बघा, पाणी बघा किती स्वच्छ पाणी आहे बघा. आणि खरोखर ह्या पाणीला ना पितात. पण आतमध्ये जर तुम्ही बघितलं ना त्या ठिकाणी प्लास्टिकचे कचरे, प्लास्टिकचे पेपर्स वगैरे टाकलेले आहेत आतमध्ये. तर माझी विनंती आहे की असं तुम्ही गडावरती येतात, किल्ल्यावरती, तर हे सर्व कचरा वगैरे आहे ना काही टाकू नका. गडावर तुम्हाला एकूण 52 ते 55 पाण्याच्या टाक्या बघायला भेटतील. आणि पेशवेकाली असलेली जुन्याची चक्की सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. हा जो तुम्ही दगड बघताय याला जातं बोलतात. आणि हा खरोखर खूपच मोठा होता. पेशवेकाळी जे पण बांधकाम असायचं म्हणजे वाड्यांचं किंवा तटबंदीचं, हे सर्व ते चुन्याने करायचे. हे बघा, ही जी तुम्ही भिंत जी बघतायत ना, ही अवघी एकदम माझ्या हाईटी एवढी आहे. हे बघा, एकदम माझ्या खांद्याला टच आहे. आणि आपण जर बघायला गेलं ना तर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी काय आपल्याला दिसत नाही. पण इथे असे हे होल ठेवलेले आहेत, म्हणजे इकडनं असं मला वाटतंय दुश्मनाला बघण्यासाठी हे होल आहेत. हे बघा,
आणि सर्वीकडेच आहेत आत्ता. हे बघा, इथे सुद्धा आहेत, इथे सुद्धा आहेत, इथे पण आहेत. तटबंदीच्या भिंतीवर तुम्हाला दरवाजे आणि काही छोटे छोटे होल दिसतील, जे होल दुश्मनाला पाहण्यासाठी आणि त्यांच्यावरती आक्रमण करण्यासाठी होते. आणि असं जर इकडनं जर बाहेर आलो तर असं काय दृश्य आपल्याला बघायला भेटते. हे बघा, आणि ह्या ठिकाणी मी असा इथून बाहेर आलो आहे बघा. आणि त्या साईडला जर तुम्ही बघितलं ना, त्या साईडला माझ्या ते लोहगड आहे. आणि हा जो विसावा किल्ला ॲक्च्युली लोहगडच्या संरक्षणासाठी बांधला गेला होता. आणि ही तटबंदीसुद्धा लोहगडच्या संरक्षणासाठीच होती. म्हणजे लोहगडला संरक्षण करायचं होतं त्यांचं काम. असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट विसापूर जवळच झाली होती. यात हनुमानाचे मंदिर, पाण्याची टाकी, गुहा, जुन्या घरांचे अवशेष आणि तोफा आढळतात. हे बघा, आपल्याला आहे ना इथे पायाचे आहे ना ठसे दिसले आहेत. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हे एकदम असा पायाचा हे मागची टाच आणि हो पुढचा पंजा. हे बघा, आणि इथं आहे ना आपले बोटं दिसत आहेत. हो का, इथं आहे ना हा मोठा बोट आहे. आणि हे असे, हे बघा, हा टाच आहे बघा, हे ठसे आहेत. हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, महाराजांचे जेवढेही गड आहेत ते सर्व जिवंत गड किल्ले आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती असलं गरजेचं आहे. आणि आपण आता या ठिकाणी, आपण तिथे होतो तटबंदीच्या साईडला, आणि तिथून आता या ठिकाणी आलेलो आहेत. हे बघा, आणि इथून अजून वरती पण आहे त्या साईडला, तिकडे पण आपण जाऊ आणि तिकडे पण एक्सप्लोर करू काय आहे काय नाही. आणि इथून एक असा सुंदरसा व्ह्यू घ्या तुम्ही. तर थोडं वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना समोरच्या साईडला आहे ना वाडा दिसलेला आहे. हे बघा समोर बघा माझ्या. किल्ल्यावरती एकूण तुम्हाला 3 वाडे पाहायला भेटतील. 2 मुख्य वाडे तर एक महावाडा. जसे आपण महादरवाजे बोलतो म्हणजे मोठा दरवाजा, तसेच इथे एक महावाडा सुद्धा आहे जो 2 मजलीचा आहे. तर हे बघा, आत्ता मी वाड्याच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि खरोखर हे तुम्ही बघा कसं बांधकाम केलेलं आहे यांनी. हे बघा, हे असे मोठे मोठे दगडं हे त्या टायमाचे आहेत आणि अजूनही ठाणपणे असे उभे राहिलेले आहेत. हे बघा, आणि आत्ताचे जर आपण घर बांधतो ते 5 वर्षे पण टिकत नाहीत. हे बघा, त्या टायमाचे हे दगडी आहेत आणि कसे उभा केलेले आहेत आणि अजूनसुद्धा उभे राहिलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, हे बघा, हे जे आहे ना हे चुना आहे. तर हल्ली ते लोक काय करायचे, चुना मिक्स करून, त्या टायमाला सिमेंट वगैरे नव्हते तर चुना मिक्स करून ते लोक असे हे बांधकाम करत होते हे सर्वपणे. हे बघा, एकदा बघून घ्या तुम्ही सर्व. हे बघा, हे असं खाऊन आहे ना टाकलेलं आहे. हे बघा, केळीचे छिलके आहेत. हे बघा, असं नका करू तुम्ही. हे असं खाऊन नका टाकू, अपमान करू नका ह्या ठिकाणी असं. हे पाणी बघा किती स्वच्छ पाणी आहे बघा, एकदम निर्मल पाणी आहे बघा. आणि आपण मस्त आता ॲक्च्युली हे पियायचंच पाणी होतं त्या टायमाला. आणि एकदम थंडगार पाणी एकदम. किल्ल्यावरती तुम्हाला 2 कोरलेले मारुती दिसतील, जे पेशवेकाळी पेशव्यांनी कोरले होते. एक मारुती रुद्र रूपात तर दुसरा मारुती
चपेट मारुती. तर हे बघा, हे तटबंदीच्या खालीच आहे ना आपल्याला ॲक्च्युली बाथरूम दिसलेलं आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे बाथरूम आहे. आणि हे आतमध्ये जर आलात ना तुम्ही, हे बघा, ही ती जागा आहे पाणी जाण्याची. आता ती जागा सुकलेली आहे हल्ली. आणि हे बघा कशा प्रकारे त्यांनी हे बाथरूम वगैरे बांधलेलं आहे. आणि हे सर्व बघू शकता तुम्ही, हे तटबंदीच्या खालीच. तर हे बघा, आपल्याला आहे ना ॲक्च्युली दगडात कोरलेला ना मारुती दिसलाय. हे बघा, हा आहे दगडात कोरलेला मारुती. तटबंदीच्याच दगडामध्ये कोरलेला मारुती आहे बघा, तटबंदीची. हे सर्व तटबंदी आहे बघा. आणि त्याच्या बाजूलाच आहे ना अजून एक दिसतंय आपल्याला, पण ते एवढं स्पष्ट नाही दिसत आहे, म्हणून आपण ते बोलू नाही शकत काय होतं. पण खरोखर एवढं म्हणजे एवढं भारी आहे ना इथे आल्यावरती. खरंच कचरा करू नका, मला फक्त हेच बोलायचे, तुमच्याशी विनंती आहे. इथे येतात तर काय लोक म्हणजे इथे स्मोकिंग करतात, दारू वगैरे पितात, तर हे सर्व नका करू. आणि आपल्याला ॲक्च्युली हे जपलं पाहिजे हे सर्व. या किल्ल्याचे बांधकाम मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी 1713 ते 1720च्या दरम्यान केले होते. हा किल्ला शेजारील लोहगड किल्ल्यापेक्षा अधिक उंचावर आहे. स्वराज्यात येण्यापूर्वी हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता आणि त्याचे नाव ईसागड असे होते. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्रदेश जिंकल्यानंतर ह्याला संबलगड असे नाव दिले. बोल बजरंग बली की जय. हा आहे चपेट मारुती. गडावर खडकात कोरलेली मारुतीची सर्वात मोठी प्रतिमा आहे. मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात महाराजांना जे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, त्यात विसापूर किल्ल्याचाही समावेश होता. 1670 मध्ये मराठ्यांना तो पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. दाखवतो. हे बघ, हे असे निशाण आहेत. हे बघ, हे पावसाने तर होणार नाही. इथे एक निशाण आहे. हे बघ, हे असं आहे. हे असं थोडी ना पावसाने होणार आहे. हे काहीतरी आहे म्हणजे दगड आहे हा. तर आता ना आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहेत ना, त्या ठिकाणी आहे ना चोर दरवाजा आहे. आणि चोर दरवाजाच्या बाजूलाच आहे ना एक सर्वात मोठा आहे ना तोप आहे. तर बघू आपण चोर दरवाजा आणि तोप. तर हे बघा, ते समोरच्या साईडला आहे ना तोप आपल्याला दिसला आहे. आणि चोर दरवाजा आपल्याला अजून दिसला नाही आहे. हा, हे बघा, हा दिसला चोर दरवाजा आपल्याला. आणि हे बघू शकता तुम्ही आतल्या साईडला. गडावर एकूण 4 तोफे आढळतात. त्यातला एक तोफ सर्वात मोठा तोफ असेही म्हणले जातात. आणि हा चोर दरवाजा असं म्हणतात की पुण्यातल्या आहे ना शनिवार वाड्याकडे डायरेक्ट निघतो. हे बघा, आता आपण बाहेर निघणार आहे चोर दरवाजाच्या. हे बघा, हे बघा, या ठिकाणी असे झाडे आलेले आहेत थोडेसे. आणि असं पूर्ण फिरून आपल्याला घेऊन जातोय हा चोर दरवाजा. हे बघा, आणि हे जे दिवाळ आहे
हे तटबंदीचं दिवाळ आहे बघा. ही भिंत तटबंदीची आहे. हे बघा. त्या दरवाजातून खाली आल्यानंतर हा दरवाजा आपल्याला सापडला आहे आणि इथून आपण चाललोत आता वरच्या साईडला. आणि वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला हे बघा असं काय बघायला भेट. हे नंदी महाराज पेशव्यांनी पेशवेकाळी किल्ल्यावरती आणले होते. आणि इथे तुम्हाला दगडाच्या रूपांतरमध्ये असलेल्या छोटेसे शिवपिंड सुद्धा बघायला भेटतील. पेशव्यांच्या काळी इथे फक्त एक पिंड होती. मग 2016ला या मंदिराला बनवून या मंदिराची स्थापना करण्यात आली. आणि किल्ल्यावरती महादेवाचं दर्शन करून मन खूपच आनंदित झालं. तर आपले भाऊ आले होते. कुठून आले तुम्ही? आम्ही चिखलीवर. तर आपले भाऊ आले होते चिखलीवरून. तर कसं वाटलं मग तुम्हाला इथे येऊन? एक नंबर किल्ला. एक नंबर किल्ला आहे ना, मस्त एकदम. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आहे महावाडा. मुख्य विषय वाड्याचे म्हणजे हा वाडा 2 मजली वाडा होता. तर हे आहे ना ॲक्च्युली डबल मजली वाडा होता. हे बघा, हा एक इथे, हा इथपर्यंत मे बी इकडे इथपर्यंत असू शकतो. आणि त्याच्यानंतर हा त्याच्यावरती होता. कारण की त्या साईडला पण तुम्हाला असं दिसतंय, काय बोलतात त्याला, खिडक्या बोलू शकतो आपण. मग हे ॲक्च्युली आपल्याला समजत नाही आहे की हे त्यांनी कशासाठी बनवलं असेल. मे बी इथे पंती वगैरे ठेवण्यासाठी किंवा काहीतरी ठेवण्यासाठी हे त्यांनी असं हा स्ट्रक्चर रेडी केला होता. पण आपल्याला त्याचा अंदाज काय लागत नाही हे कशासाठी असेल. आणि तसंच तिथे पण आहे. आणि तिथे एक झाड आलं आहे केक्टसचं, त्या साईडला सुद्धा आहे. असा हा पूर्ण वाडा आहे बघा.